श्रीरामपूर शहरालगत असलेल्या श्रीरामपूर बेलापूर रोडवरील गायकवाड वस्ती परिसरात 27 जुलैच्या मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास अज्ञात शस्त्रधारी चोरट्यांनी धाडसी चोरीचा प्रयत्न केल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। शिवसेना शिंदे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख शुभम वाघ यांच्या घराला या 5 अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी चोरट्यांनी वाघ यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे असल्याचे लक्षात येताच त्यांनी सर्व कॅमेऱ्यांची दिशा बदलून चोरीचा प्रयत्न केला। दरम्यान रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेली पोलिसांची गाडी रस्त्यावरून जात असताना पोलिसांना पाहून हे चोरटे आडोशाला लपून बसल्याचे दृश्य देखील परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। ज्यात धक्कादायक बाब म्हणजे सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका चोरट्याच्या हातात बंदूक असल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याने हा नेमकी चोरीचा प्रयत्न होता की आणखीन काही याबाबत प्रश्न निर्माण होत आहे। हत्यारबंद चोरट्यांचा हा थरार सुरू असताना त्याच वेळी परिसरातील कुत्रे भुंकल्यामुळे आणि नागरिक जागे झाल्याने चोरट्यांचा मोठा डाव फसला आणि चोरट्यांनी तेथून पळ काढला। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। शहरालगतच्या भरवस्तीत अशा प्रकारे हत्यारबंद चोरट्यांचा वावर वाढल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून या घटनेनंतर श्रीरामपूर शहरातील सर्वच भागात पोलिसांनी रात्रीची गस्ती पथके वाढवावीत आणि या शस्त्रधारी चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।